गाडगेनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. सोलर दुकानातील चोरी 48 तासात उघड. गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत सोलर सिस्टीम दुकानात झालेल्या मोठ्या चोरींचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या 48 तासात उघडकीस आणत आरोपींना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सतीश रामेश्वर कसेसिया वय 45 राहणार विलासनगर अमरावती यांनी 3 मे 2026 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांनी 2 मेच्या रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडले असता आतील शटरचे लॉक तोडलेले व सामान अस्तव्यस्त व्यवस्थित आढळलेले. अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तोडून दुकानातील सुमारे 2,96,00,000ची मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेनंतर गाडगेनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणी व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान उमेश शिव निगदास भोसले व 21 राहणार पारचीबेडा राजुरा तसेच एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील फोन व इतर साहित्य असा एकूण 1,51,00,000चा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त रमेश धुमाड तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली. सदर प्रकरणाची पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.